राज्यात गेल्या 4 वर्षापासून स्थगितीचे राजकारण संपून प्रगतीच्या दिशेने घोडदौड सुरू झाली आहे. मुंबई व राज्यातील प्रलंबित प्रकल्पांना गती देण्याचे काम सुरू आहे. महायुती सरकारने झपाट्याने काम केले नसते तर राज्यात दिसणारे विकासाचे चित्र निर्माण झाले नसते. विकास हाच आमचा अजेंडा असून आम्ही विकासाचे राजकारण करतो. त्यामुळे विरोधकांनी विकासाचे मारेकरी न होता वारकरी व्हावे, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधान परिषदेत विरोधकांना लगावला. राज्यपालाच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होताना विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. त्याला उत्तर देताना शिंदे म्हणाले की 2024-25 वर्षात देशाची एकूण गुंतवणुकीचे तब्बल 39% परकीय गुंतवणूक महाराष्ट्राला मिळाली. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यात 91,337 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आली. यामधून क्वांटम कम्प्युटिंग, AI, सेमीकंडक्टर आणि ग्रीन एनर्जी अशा क्षेत्रात मोठी कामे होणार आहेत. लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी हे समाजाचाच भाग असल्याने समाज कल्याण विभागाचा निधी वळविला. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच लाभार्थ्यांच्या खात्यात 2 महिन्याचे पैसे जमा केले. 2100 रुपयाच्या आर्थिक मदतीबाबत योग्य वेळी निर्णय घेऊ, असे शिंदे म्हणाले. अधिवेशनामध्ये विकासाच्या मुद्द्यावर सकारात्मक चर्चा व्हावी. अजित पवार यांनी नेहमी विकासाचे राजकारण केले. आज ते आपल्यासोबत नसले तरी त्यांचे विचार आणि विकासाचे विजन आपल्यासोबत आहेत. त्यांच्या दृष्टिकोनातून काम करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.